नमस्कार. सुप्रभात बालमित्रांनो. काय कसे आहात? अगदी ठणठणीत ना? प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्या. निरोगी, सुदृढ आणि ठणठणीतच राहा. बालमित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग पुरस्कृत शाळा बंद पण शिक्षण सुरू, एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह या ऑनलाईन शिक्षणाच्या अभिनव उपक्रमामध्ये मी भरत पाटील तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बालमित्रांनो, MSK प्राथमिक विद्यालय चुनाभट्टी मुंबई या ठिकाणी ही जी असलेली माझी शाळा आहे. तर त्या शाळेमध्ये गेल्या 20 वर्षापासून मी अध्यापन करतो आणि आपला हा जो गंमत गणिताचा तास आहे याच्यामध्ये आज सुद्धा तुमच्यासाठी नवीन गंमत घेऊन आलेलो आहे बरं का. तर मागच्या तासाला गणितामध्ये गंमत गणिताच्या तासामध्ये बेरीज आणि वजाबाकीची गंमत तुम्ही पाहिलेली आहे. कसं सोप्या पद्धतीने आपण सगळ्या घटकांची दुसरीला जे घटक शिकलेलो आहोत त्यांची आपण उजळणी करून घेतो आहोत. आणि आज आपण जे शिकणार आहोत त्यामध्ये तुम्हाला महिन्यांचं गाणं तुम्ही ऐकलं असेल नाही का? जे बघा, चैत्र महिना बहराचा, वास आंबे मोहराचा, चैत्र महिना बहराचा, वास आंबे मोहराचा, वैशाखात रण आग नुसतीच कळून. ही जी कविता किंवा गाणं तुम्ही ऐकलं असेल याच्यामध्ये काही महिन्यांची नावं आलेली आहेत. जसं चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे मराठी महिन्यांची नावं आलेली आहेत. तशी जानेवारी, फेब्रुवारी ही नावं पण तुम्हाला माहितीच आहेत. तर बाळांनो, आज आपण दिनदर्शिकेची अतिशय छान पद्धतीने ओळख करून घेणार आहोत आणि संख्यांची गंमत पण बघणार आहेत बरं का. चला तर मग आपण सुरुवात करूया. सुस्वागतम, हार्दिक स्वागत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, शाळा बंद पण शिक्षण सुरू, ऑनलाईन शिक्षण आणि बाजूला तुमचा हा दोस्त तुम्हाला दिसतोय, मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटर. आणि या दोस्ताच्या मदतीने आपण ऑनलाईन शिक्षणामध्ये एकमेकांशी संपर्कात आहोत आणि ऑनलाईन शिक्षण आपण घेतो आहोत. इयत्ता तिसरी, विषय गणित. आणि आजचा जो घटक आहे बघा, या बाजूला चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय. काय दिसतंय? दिनदर्शिकेचं पान तुम्हाला दिसतंय ना? तर दिनदर्शिका आणि संख्यांची गंमत आपण बघणार आहोत. आणि तुम्ही मला ओळखतातच, मी आहे भरत गिरधर पाटील, MSK प्राथमिक विद्यालय चुनाभट्टी मुंबई 22. दिनदर्शिकेचा आपण परिचय करून घेणार आहोत. बघा, एक दिनदर्शिकेचं पान तुम्हाला सगळ्यांना दिसतंय ना? तर यामध्ये अनेक गोष्टी तो अशा पद्धतीची दिनदर्शिका तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते. वेगवेगळी नावं कदाचित त्याला असतील, कोणाकडे कालनिर्णय असेल, कोणाकडे महालक्ष्मी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या दिनदर्शिका येतात. पण प्रत्येक जी दिनदर्शिका असते ना, त्याचा उपयोग आपण आपापल्या पद्धतीने करतो. साध्या साध्या गोष्टी आपल्याला बघा, या पानाचं जर आपण निरीक्षण केलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात. या ठिकाणी आहे महिन्याचं नाव, आपल्याला समजतं की हा कोणता इंग्रजी महिन्यात सुरू आहे. तर ही दिनदर्शिका आहे जानेवारी महिन्याची. त्याच्यानंतर इथंच वरच्या बाजूला त्याचं वर्ष पण दिलेलं असतं, 2021 किंवा 2022 अशा पद्धतीचं तिथं दिलेलं असतं नाही का. हे बघा, ही 2021 ची दिनदर्शिका आहे. त्याच्यानंतर शके इथं दिलेले असतात. त्याच्यानंतर मराठी महिना कोणता हे आपल्याला समजतं नाही का. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला दिनदर्शिकेतून समजतात. पहिली दुसरीला तुम्ही दिनदर्शिका व्यवस्थित समजून घेतलेली आहे, तुम्हाला परिचयाची आहे. आता इथं आपण बघूया की दिनदर्शिकेच्या या बाजूला वार दिलेले आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. आणि हा जो महिना आहे तुम्हाला दिसतोय, जानेवारी महिना, हा किती दिवसांचा दिसतोय? 31 दिवसांचा दिसतोय, बरोबर. यामध्ये काही अंक तुम्हाला लाल रंगाने दिसतात की नाही? तर मला योगेश मला सांगणार आहे.
योगेश बाळा, तू अनम्यूट होऊ शकतो आणि मला उत्तर देऊ शकतो. हे जे लाल रंग आहेत, हे लाल रंग का असतात? सगळे निळे का नाही आहेत कॅलेंडर मध्ये या दिनदर्शिकेच्या पानावरती? लाल ताकि रंग रविवारी लाल रंग असतात त्यामुळे लाल रंग आहे. हा, सोपं एकदम, नाही का? छान. तर रविवार म्हणजे लाल रंग म्हणजे सुट्टी. बघा, कॅलेंडरचं पान पलटलं की आधी आपण काय करतो? अरे मला बघू दे कुठे कुठे लाल रंग दिसतायत. कारण ज्या दिवशी लाल रंग असतो त्या दिवशी काय असते? सुट्टी असते, धमाल असते, मज्जा असते, नाही का? पण ही जी लागोपाठ वरच्या रांगेमध्ये लागोपाठ जे लाल रंग आहेत ना, हे रविवार आपल्याला दाखवतात. काय दाखवतात? रविवार. मग मला आता आर्या सांगणार आहे की रविवार जे आहेत ते रविवार कोणकोणत्या तारखांना तुला दिसतायत? 31, 3, 10, 17, 24, 26. नाही ना बाळा, 26 ला नाही रविवार. बघ मी चौकट केली त्याला. बघ इथं, हा 3, 10, 17, 24 आणि 31 या 5 दिवशी काय आहेत? रविवार आलेला आहे या महिन्यामध्ये. त्याच्यानंतर जरा या ठिकाणी बघा, काय सण तुम्हाला दिसतोय का? जानेवारी महिन्यामध्ये कोणता सण येतो, कधी येतो? हा, तुमचे हँडरेस बघतोय, त्यांना मी प्रश्न विचारतोय. हा, मला आता मोहित सांगणार आहे. मोहित, कोणता सण तुला दिसतोय या ठिकाणी? अनम्यूट होऊ शकतो तो. हा, कोणता सण दिसतोय का तुला या महिन्यात? 26 जानेवारी. छान छान. 26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे, भारताचा राष्ट्रीय सण आहे. पण आपण धार्मिक सण म्हणून जो साजरा करतो, जेव्हा तिळगुळ दिलं जातं एकमेकांना, आपण पतंग उडवतो, मज्जा करतो, असा कोणता सण असतो जानेवारी महिन्यामध्ये? हा मोहित, माहिती का तुला? मकर संक्रांत. कोणता सण असतो? मकर संक्रांत. बघ या ठिकाणी मकर संक्रांत आपल्याला 14 तारखेला दिसते. 14 तारखेला या ठिकाणी मकर संक्रांत आपल्याला दिसते. त्यानंतर अजून हा आपला राष्ट्रीय उत्सव आहे 26 जानेवारी. काहीतरी म्हणतात रे, मला नाही आठवत त्याला काय म्हणतात ते. मला ना श्रावण सांगणार आहे, श्रावण यादव. श्रावण, तू अनम्यूट होऊ शकतो. येस. हा, 26 जानेवारीला काय असतं बाळा? आपण काय साजरा करतो 26 जानेवारीला? झेंडावंदन. छान छान, शाबास. झेंडावंदन आपण करतो. झेंडावंदन आपण 26 जानेवारीला पण करतो, 15 ऑगस्टला पण करतो. पण बाळा, 26 जानेवारी या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन असं म्हणतो. त्या दिवसापासून आपल्या भारतामध्ये प्रजासत्ताक म्हणजे लोकांचं राज्य खऱ्या अर्थाने सुरू झालं होतं. म्हणून आपण झेंडावंदन करतो, आपल्या तिरंग्याला सलाम करतो, नाही का? खूप कार्यक्रम असतात आपल्याकडे. तर बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये बारकाईने बघण्यासारख्या आहेत. तुम्ही नंतर बघा. खूप म्हणजे मम्मी याच्यात बघत असते, कधी चतुर्थी कधी आहे, एकादशी कधी आहे, पौर्णिमा कधी आहे, अमावस्या कधी आहे. हा, सगळे सण उत्सव सगळं आपल्याला या दिनदर्शिकेच्या माध्यमातून समजतात. चला, आता आपण दिनदर्शिकेचे महिने बघूया. हा, तर वर्षाचे महिने 12. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वर्षाचे महिने किती असतात? 12 महिने असतात. अगदी ते मराठी वर्ष असू दे की इंग्रजी वर्ष असू दे. इथं आपण आधी इंग्रजी वर्ष समजून घेऊया. बघा इथं तुम्हाला दिसतंय सगळे जे महिने आहेत त्याचं एक चक्र इथं बनवलेलं आहे. आणि हे जे वर्ष आहे इंग्रजी वर्ष, या इंग्रजी वर्षाला आपण ग्रेगरियन वर्ष असं म्हणतो. काय म्हणतो? ग्रेगरियन वर्ष. हा, या ग्रेगरियन वर्षाचे महिने आहेत 12 आणि ह्या 12 महिन्यांची नावं या चक्रामध्ये क्रमाने दिलेली आहेत. तरी सुद्धा मला कपिल गौंड जो आहे, कपिल, मला या जानेवारी पासून सगळ्या महिन्यांची नावं सांग बरं. इंग्रजी महिन्याची, ग्रेगरियन वर्षाची. अनम्यूट हो आणि सांग मला कपिल. तुला आवाज पोचत नाही का? बरं, ध्रुव सांगणार आहे. ध्रुव, महिन्यांची नावं सांग. ध्रुव, इंग्रजी महिन्याची नावं दिसतायत ना? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. व्हेरी गुड, खूप छान. हा, आता तू लगेच काय करायचं? माईक बंद करून घ्यायचा आपला. आपलं उत्तर सांगू झालं की लगेच माईक बंद करून घ्यायचा. तर जानेवारी पासून तर डिसेंबर पर्यंत अशी महिने आपल्याला दिसत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? इंग्रजी वर्षाचा म्हणजे ग्रेगरियन वर्षाचा पहिला महिना जानेवारी.
आणि शेवटचा महिना असतो डिसेंबर. बरोबर. हे जे 12 महिने आहेत, या 12 महिन्यांची वाटणी आपण आपल्या भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये 3 ऋतूमध्ये करतो. किती ऋतूमध्ये करतो? 3 ऋतूंमध्ये करतो. जसं पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. बरोबर. पावसाळा जो आहे, हा पावसाळा इथं तुम्हाला दिसतंय जून पासून सुरू होतं पावसाळा. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने असतात पावसाचे, म्हणजे पावसाळ्याचे. पाऊस पडतो 4 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 4 महिन्यामध्ये खूप थंडी वाजते ना. बघा इथं दिसतंय तुम्हाला स्वेटर दिसतंय, मफलर दिसतंय. हा, तर हा असतो हिवाळा. आणि नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे 4 महिने असतात उन्हाळ्याचे. खूप कडाक्याचं ऊन लागतं आपल्याला. मग टोपी, गॉगल असं आपण वापरतो, सरबत वगैरे पितो, सुती कापडांचा वापर करतो, नाही का. आता हे जे महिने आहेत, हे महिने सगळे सारख्या दिवसाची दिसत नाहीत. सगळ्या महिन्याचे दिवस सारखे नसतात. हा, आता इथं आपण बघूया महिन्याच्या नावाखाली ते दिवस दिलेले आहेत. जानेवारी महिना हा 31 दिवसांचा, फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसांचा असतो. म्हणजे फेब्रुवारी महिना नेहमी 28 चा असतो, परंतु जे लीप वर्ष असतो ना, दर 4थ्या वर्षी येतं ते लीप वर्ष. त्या लीप वर्षाला तो 29 दिवसाचा होतो. म्हणजे ज्या वर्षी फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो, ते वर्ष काय असतं? लीप वर्ष असतं. मार्च महिना 31 दिवसांचा, एप्रिल 30 दिवसांचा, मे 31 दिवसांचा, जून 30 दिवस, जुलै 31 दिवस, ऑगस्ट 31 दिवस, सप्टेंबर 30 दिवस, ऑक्टोबर 31 दिवस, नोव्हेंबर 30 दिवस आणि डिसेंबर सुद्धा 31 दिवस. अशा रीतीने प्रत्येक महिन्याचे दिवस इथे दिलेले आहेत. लक्षात ठेवण्यासाठी मला वाटतं इंग्रजीमध्ये गाणं पण आहे असं, 30 days has सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. हा, म्हणजे हे बघा 30 दिवस सप्टेंबरचे. 30 दिवस कोणाचे? सप्टेंबरचे, एप्रिल, जून आणि नोव्हेंबरचे. त्याच गाण्याचं शॉर्टकट थोडक्यात तुम्हाला दाखवतोय. 30 दिवस सप्टेंबरचे, एप्रिल, जून आणि नोव्हेंबरचे. म्हणजे बघा महिने कोणकोणते झाले? सप्टेंबर, एप्रिल, जून आणि नोव्हेंबर. 4च महिने असतात 30 दिवसांचे. बाकी महिने 31 दिवसांचे. अँड ऑल द रेस्ट 31. बाकीचे महिने 31 दिवसांचे असतात. फक्त फेब्रुवारी सोडून. फेब्रुवारी नाही हा त्याच्यामध्ये मोजायचा. कारण फेब्रुवारी तुम्हाला माहिती आहे, फेब्रुवारी किती दिवसांचा असतो? 28 किंवा 29 दिवसांचा फेब्रुवारी महिना असतो. हा, चला तुम्हाला आता हे व्यवस्थित समजलेलं आहे. तर त्याच्यावरती मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. निरीक्षण करायचं याचं आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला सांगणार आहात. हा, तुमची हँडरीज बघतो आणि त्यांना मी विचारणार आहे. 30 दिवस असणाऱ्या महिन्यांची नावे सांग. हा, आता 30 दिवसाचे महिने आहेत, चक्रामध्ये बघायचे, शोधायचे आणि त्यांची नावं मला सांगायची. अर्णव मला सांगणार आहे. अर्णव. हा, अर्णव मी तुला अनम्यूट करायला परवानगी देतोय. अर्णव. Yes, sir. हा, 30 दिवस असणाऱ्या महिन्यांची नावं सांग बाळा. November, April, हम्म, June, हम्म, September, हा, November. शाबास, अगदी तू बरोबर सांगितलेलं आहे. कोणते महिने सांगितले तू? सप्टेंबर, एप्रिल, जून आणि नोव्हेंबर हे 4 महिने असतात 30 दिवसांचे. आता लगेच तू माईक बंद करून घ्यायचा. हा, आता पुढचा प्रश्न मी विचारतोय अनय कांबळेला. हा, तू मला या प्रश्नाचं उत्तर दे. संपूर्ण वर्षात 31 दिवस असणारे किती महिने आहेत? 31 दिवसांचे महिने किती? इथं मोजायचे, बाजूला दिसत आहेत, पटापट मोजायचे. नाही, किती झाले महिने? सोपं एकदम. आपण असा हिशोब पण करू शकतो ना, महिने वर्षाचे महिने 12 मधून हे 4 महिने बाजूला काढले, 30 दिवसांचे राहिले 8 महिने. फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसांचा, तो पण आपण कमी केला नाही का. मग किती महिने राहिले? 8 मधून 1 कमी केला, 7 महिने नाही का. 31 दिवस असणारे महिने किती आहेत? 7 महिने आहेत. चला आता पुढचा प्रश्न. फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? आणि हा प्रश्न मी आता रोहिणीला विचारतोय. रोहिणी, रोहिणी तू अनम्यूट होऊन सांगायचंय मला आता. हा, रोहिणी साठे.
तू सांग मला पिक्चर अनाय माईक बंद कर आता तू. अनाय माईक बंद कर. फेब्रुवारी वहिनी महिन्यात उत्तर दे बाळा. फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? इथे दिसतंय ना बघ. 29. फेब्रुवारी 29. 28 नाही 29. 28 नाही 29. Hello, sir. हँडल आहे का वर? बरोबर नाही. 28-29 दिवस असतात. चित्राचे निरीक्षण करणे रिकाम्या जागावर. पण याच्या आधी आपल्याला काय करायचंय? ह्या सौर जे महिने आहेत यामध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्र किंवा भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रहायण किंवा मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे जे 12 महिने आहेत मराठी वर्षाचे 12 महिने आपण यांना म्हणतो. बरोबर. याच्यातला पहिला महिना तुम्हाला दिसतोय बाळांनो कोणता? चैत्र महिना हा पहिला महिना आहे आणि शेवटचा महिना आहे फाल्गुन. आणि माहितीये का हे जे 12 महिने आहेत ना, जसं आपण इंग्रजी वर्षाचे जे महिने होते की नाही, की ग्रेगरियन वर्षाचे, त्याच्यामध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा असे 3 ऋतू केले होते की नाही, तसे आपल्या भारतीय सौर वर्षाचे की जे सूर्य आणि चंद्र यांच्या कालगणनेवर अवलंबून असतं ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा ऋतू असतात आणि हे आहेत 6 ऋतू. किती ऋतू आहेत? 6 ऋतू. हे आपण समजून घेऊया. बघा इथं फाल्गुन अर्धा फाल्गुन पासून फाल्गुनी पौर्णिमा संपली की तिथून लगेच आपल्याला काय होतो? वसंत ऋतूला प्रारंभ होतो. म्हणजे पहिला वसंत ऋतू जो चैत्र वैशाख पर्यंत असतो. नंतर मग दुसरा ऋतू सुरू होतो ग्रीष्म. कडाक्याचं ऊन असतं त्याच्यामध्ये नाही का, तर तो ग्रीष्म असतो. ज्येष्ठ आषाढ पर्यंत. आषाढामध्ये वर्षा ऋतू सुरू होतो म्हणजे पावसाळा, जोरदार पाऊस पडतो. आषाढ, श्रावण आणि भाद्रपद पर्यंत तो असतो. आणि भाद्रपदामध्ये शरद ऋतू सुरू होतो. कोणता? शरद. म्हणजे पाऊस हळूहळू कमी होत जातो आणि आभाळ हे मोकळं व्हायला लागतं. शरद ऋतू. आणि हा शरद ऋतू असतो कुठपर्यंत? कार्तिक पर्यंत नाही का, दिवाळी संपेपर्यंत. दिवाळी संपते त्याच्यानंतर कार्तिक जेव्हा सुरू होतं तेव्हा हेमंत ऋतू सुरू होतो. हेमंत ऋतू यामध्ये अर्धा कार्तिक, अग्रहायण आणि पौष महिन्यापर्यंत असतो. यामध्ये थंडी असते बरं का. हेमंत ऋतूमध्ये काय असते? कडाक्याची थंडी असते आणि शिशिर मध्ये सुद्धा थंडी असते. तर शिशिर पौष, माघ आणि फाल्गुन पर्यंत असतो आणि पुन्हा मग वसंत. अशा रीतीने वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे 6 ऋतू भारतीय सौर वर्षाचे असतात. चला आता आपण याच्यावरती प्रश्न बघूया. चित्राचे निरीक्षण कर व रिकाम्या जागा भरा. आणि प्रश्न विचारतो मी कुणाल पवारला. कुणाल, तू अनम्यूट होऊ शकतो कुणाल, आणि या प्रश्नाचं उत्तर तुला द्यायचंय.
हा, ह्या रिकाम्या जागा भरायच्यात. ऋतू जे आहेत ना, वसंत, त्याच्यानंतर ग्रीष्म आला, इथं बघायचं आहे चक्रामध्ये आणि त्या क्रमाने सांगायचं. बघा, वसंत झाला, ग्रीष्म झाला, त्याच्यानंतर कोणता ऋतू दिसतोय तुला इथं? कुणाला माहिती? बघा, हा वसंत ऋतू, त्याच्यानंतरचा ग्रीष्म. सृष्टी जगताप, ऋतूंची नावं सांगते बाळा, मराठी ऋतूंची नावं. हो. हा, वसंत, त्याच्यानंतर ग्रीष्म. ग्रीष्म नंतर कोणता बाजूला बघायचं ना, या चक्रामध्ये दाखवलेलं आहे. वर्षानंतर कोणता ऋतू, ग्रीष्म नंतर कोणता ऋतू येतो? टीचर सर तुमची स्क्रीनच नाही दिसत आहे. बघ, या ठिकाणी येतो वर्षा. कोणता ऋतू येतो ग्रीष्म नंतर? वर्षा ऋतू येतो. वर्षा ऋतू नंतर कोणता येतो? शरद. कोणता ऋतू येतो? शरद ऋतू येतो. शिशिर. बघा, या ठिकाणी तुम्हाला शिशिर ऋतू दिसतोय. तर बघा, इथे आपल्याला दिसतंय ऋतू या चक्रातून. वसंत, नंतर ग्रीष्म, त्याच्यानंतर वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. अशा रीतीने आपल्याला हे ऋतू दिसत आहेत. पुढचा प्रश्न हँडरेज जसे ना त्यानुसार मी विचारतो बरं का. बाकीच्यांनी चॅटबॉक्स मध्ये पण उत्तर बघतो मी तुमची. चॅटबॉक्स मध्ये पण तुम्ही उत्तरं पाठवताय. आता पुलाखालच्या रुळांवर असलेल्या डब्यांवर कोणते महिने असतील? बघा, हे चित्र बघा. चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की मरीन ड्राईव्ह सारखा हा पूल तुम्हाला दिसतोय आणि मरीन ड्राईव्ह खालून एक ट्रेन जाताना दिसते. त्याच्यातले जे डबे, प्रत्येक डबा म्हणजे काय, एक एक महिना आहे. चैत्र, वैशाख हे 2 डबे दिसत आहेत. पाठीमागे पुढचे डबे दिसत आहेत, भाद्र आणि आश्विन. मात्र मध्ये या पुलामुळे काय झालेलं आहे, काही डबे इथं झाकले गेलेले आहेत. ते कोणते असावेत? याचं उत्तर मला विनोद सांगणार आहे. विनोद बाळा, अनम्यूट हो आणि उत्तर दे मला. विनोद पाडमुख. चैत्र कोणता डबा असेल? काय सर? चैत्र, वैशाख हे 2 डबे दिसत आहेत. पाठीमागे भाद्र आणि आश्विन हे डबे दिसत आहेत. या पुलाच्या खाली ना 3 डबे झाकले गेलेले आहेत बाळा. कोणकोणते डबे असतील ते? इथं महिन्यांची नावं बघून सुद्धा तू सांगू शकतो. चैत्र, वैशाख, त्याच्यानंतरचा डबा कोणता? आशा. ज्येष्ठ. त्याच्यानंतरचा डबा ज्येष्ठ, मग आषाढ आणि त्याच्यानंतर श्रावण. तर बाळा, या पुलाच्या खाली ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण हे 3 डबे काय झालेले आहेत, झाकले गेलेले आहेत, जे आपल्याला दिसत नाहीत. हो टीचर. हो सर. आता तू माईक बंद करून घ्यायचा. आता आपण बघूया, जसं हे कॅलेंडर आहे की नाही, तसं आपल्या शाळेचं कॅलेंडर असतं, तसं हे आहे आपल्या शाळेची दिनदर्शिका. जुनं असलं तरी काय हरकत नाही, कारण आता तर तुम्ही प्रत्यक्ष शाळेत जात नाही ना, आपण ऑनलाईन भेटतो एकमेकांना, नाही का? मग ही जी 2019 ची दिनदर्शिका तुमच्या समोर मांडली, ही शालेय दिनदर्शिका, ही तुमच्या शाळेची दिनदर्शिका आहे बरं का. आणि तुम्हाला दिसतं याच्यावरती डिसेंबर महिना दिसतोय. डिसेंबर 2019 ची ही दिनदर्शिका आहे. 31 दिवस दिसत आहेत आणि इथं वारही दिसत आहेत. याच्यावरती आपण काय करूया, काही प्रश्नोत्तर बघूया. तुम्ही नीट निरीक्षण करा, इथं काय काय दिसतंय. काही सण दिसत आहेत, काहीतरी शालेय नोंदणी केलेली आहे. बघा, इथं काहीतरी वनभोजन दिसतंय. त्याच्यानंतर इथं क्रीडा स्पर्धा दिसत आहेत या दिवसांना. इथं एक चित्रकला स्पर्धा डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित केलेली आहे आणि ही सुट्टीचा एक दिवस आपल्याला दिसतोय. या शालेय दिनदर्शिकेचं निरीक्षण करायचंय आपल्याला आणि त्याच्यावरून प्रश्नाची उत्तरं तुम्ही मला सांगणार आहात. दिनदर्शिका कोणत्या महिन्याची आहे? दिनदर्शिका कोणत्या महिन्याची? मोहित सांगणार आहे. मोहित, ही दिनदर्शिका कोणत्या महिन्याची? मोहित. मोहित. यस सर. ही दिनदर्शिका कोणत्या महिन्याची आहे? डिसेंबर.
शाबास, ही दिनदर्शिका डिसेंबर महिन्याची आहे. आता लगेच तू माईक बंद करून घ्यायचा. शाळेत चित्रकला स्पर्धा किती तारखेला आहे नीट बघायचं आणि मला जावेद, महिदा जावेद, मदिहा जावेद, शाळेत चित्रकला स्पर्धा किती तारखेला आहे? बघ, चित्रकला स्पर्धा दिसते का तुला इथं? हा, तर चित्रकला स्पर्धा आहे 20 तारखेला. किती तारखेला? 20 तारखेला. पुढचा प्रश्न बघा, वनभोजनाच्या दिवशी कोणता वार आहे? वनभोजन आहे की नाही डिसेंबर महिन्यामध्ये. वनभोजन म्हणजे रानात जाऊन, म्हणजे थोडस निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी डबे खाणं. गावाला असतं असं वनभोजन. हा, आद्या, आद्या मला सांगणार आहे. आद्या रेड्डी. 7. हा, वनभोजन, वनभोजन कुठे दिसतंय? 7. 7 तारखेला आहे, पण वार विचारलाय. वार कोणता वार आहे? शनिवार. शाबास, वनभोजनाच्या दिवशी कोणता वार आहे? शनिवार. छान. आणि 25 डिसेंबरला कोणता सण आहे? सुट्टी असते आणि तुम्हाला त्या दिवशी गिफ्ट पण मिळतं. सांता क्लॉज येतो, तुम्हाला गिफ्ट देऊन जातो. हा, आणि हा जो सण आहे आराध्या कदम, आराध्या कदम मला सांगणार आहे 25 डिसेंबरला कोणता सण आहे? आराध्या, 25 डिसेंबरला कोणता सण असतो? 25 डिसेंबरला सांता क्लॉज येतो, जिंगल बेल, तुम्हाला गिफ्ट देतो. हा हा, क्रिसमस असतो ना, क्रिसमस. 25 डिसेंबरला क्रिसमस असतो आणि त्याला आपण काय म्हणतो? नाताळ म्हणतो. काय म्हणतो? नाताळ. क्रीडा स्पर्धा किती दिवस आहेत? हा, क्रीडा स्पर्धा बघा या ठिकाणी 12 आणि 13 तारखेला क्रीडा स्पर्धा दिसत आहेत. म्हणजे किती दिवस आहेत? 12, 1 आणि हा 13. लागोपाठ 2 दिवस शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येणार 2 दिवस. चला, आता आपल्याला दिनदर्शिका घटक अगदी व्यवस्थित समजलेला आहे. आपण संख्यांची गंमत बघणार आहोत. माईक बंद करून घे आराध्या. संख्यांचा लहान मोठेपणा आपण बघूया. हा, आता इयत्ता पहिलीलाच तुम्हाला हे झालेले, पहिली दुसरीला 2 अंक आपण पाहिले, 2 संख्या पाहिले की आपल्याला सहज समजतं लहान कोणता मोठा कोणता. आणि हा सोपा प्रश्न आहे. प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण कर. आता 3 आणि 8 याच्यापैकी लहान संख्या कोणती आहे? तर 3 ही लहान संख्या आहे, म्हणून आपण तिला काय करूया? रिंगण करूया. इथं बघा 1 आणि 9 यांच्यापैकी लहान संख्या कोणती आहे? श्रावणी, 1 आणि 9 यांच्यापैकी लहान संख्या कोणती आहे? तिला आपल्याला रिंगण करायचंय. अनम्यूट व्हायचं आणि उत्तर द्यायचं. अर्णव, अर्णव वाघारे, लहान संख्या सांग. 1. शाबास, त्याला आपण काय करूया? रिंगण करूया. आणि 2 आणि 20 याच्यापैकी लहान संख्या कोणती? 2. शाबास. हा, तू बरोबर उत्तर दिली, तुझं अभिनंदन. आता तू काय करायचा? माईक बंद करून घ्यायचा. आता पुढची उत्तर मला विधी, विधी देणार. विधी, तू अनम्यूट हो. आणि तुझ्यासाठी हा दुसरा प्रश्न बघ. प्रत्येक चौकटीतील मोठ्या संख्येला रिंगण कर. बाकीचे जे विद्यार्थी ज्यांचं नाव नाही घेतलं ना, त्यांनी काय करायचं? चॅट बॉक्स मध्ये उत्तरं पाठवायची. हा, प्रत्येक चौकटीतील मोठ्या संख्येला रिंगण कर. तर मला सांगा आता निधी, याच्यातली मोठी संख्या कोणती? 4 आणि 7 पैकी? विधी, अनम्यूट होऊ शकते तू. 7 संख्या. शाबास, 7ला आपण रिंगण करूया. 2 आणि 7 याच्यापैकी मोठी संख्या तूच सांग. विधी आहे 7, नाही का? आणि 8 आणि 9 यांच्यापैकी मोठी संख्या आहे 9. त्याच्यानंतर बघा, हे चित्र तुम्ही पाहिलेलं आहे. परिचयाचे तुमचं चित्र इथं दिसते तुम्हाला. सुसर, कोण दिसते? सुसर, मगर म्हणू शकता तुम्ही. इथं 2 आणि 7 2 संख्या दिलेल्या आहेत. परंतु माहिती का, ही जी सुसर आहे ना, ही कशी आहे? अदाशी आहे, हावरट आहे. तिला जास्त खायला लागतं, कमीवरती तिचं समाधान होत नाही. ती अदाशी आहे म्हणून ती काय करते? मोठी संख्या खाते. मोठी संख्या खाण्यासाठी मग तोंड पण मोठं करावं लागतं. आता बघा, छोटासा घास खाल्ला तर तुम्ही एवढंसं तोंड उघडणार, पण अख्खा मोठा लाडू जर तू असं मोठा आ करणार की नाही, तसं ती सुसर काय करते? मोठा अंक खाण्यासाठी असा मोठा जबडा उघडते. आणि म्हणून आपण हा जो बघा तिचा उघडलेला जबडा आहे की नाही, त्या जबड्यावरून काय लक्षात घेऊया?
की ज्या बाजूला तिचा जबड्याचं म्हणजे तिचं तोंड असतं की नाही, हा उघडलेला जबडा, त्या बाजूला मोठी संख्या आणि निमुळता भाग ज्या बाजूला असतो त्या बाजूला काय असते, लहान संख्या. आणि या चिन्हाचा वापर आपण संख्यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी करतो. मोठ्या संख्येकडे काय करतो आपण, असं उघडलेलं तोंड, सुसरचा उघडलेला जबडा, हा, आणि निमुळता टोकाकडे करतो, लहान संख्याकडे करतो. आता या संख्येच्या लहान मोठेपणामध्ये सोपा प्रश्न आहे, ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा ती संख्या मोठी, हे आपल्याला समजून घ्यायचंय. जर 2 अंकी दिलेल्या संख्या बघा, 1 अंकी संख्या आहे, 2 अंकी संख्या आहे, 1 अंकी लहानच असणार, 2 अंकी मोठी असणार. पण बाळांनो, जर दिलेल्या दोन्ही संख्या 2 अंकी असतील तर मात्र लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती, हे कसं ओळखणार? सोपं आहे. काय करायचं, त्याच्यातला काय बघायचा, दशक बघायचा. दोन्ही संख्येतला काय बघायचा, दशक बघायचा. ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी, ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी. आता बाळासाहेब केंद्रे, बाळासाहेब केंद्रे, तुला मी अनम्यूटची परवानगी देतोय आणि तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहे. 47 आणि 64 याच्यामध्ये आपण लहान मोठेपणा ठरवताना आपण काय करणार, तर आधी 2 अंकी संख्या आहेत दोन्ही, म्हणून आपण त्याचं दशक बघणार. याचा 4 दशक आहे आणि इथं 6 दशक आहे. दशक ज्याचा मोठा ती संख्या मोठी, ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी. मग बाळासाहेब मला सांगतो, कोणती संख्या मोठी आहे, 47 की 64? कोणती संख्या मोठी आहे? याच्यातला दशक कोणता बघा, इकडे 4 दशक आहे, इकडे 6 दशक आहे. कोणता दशक मोठा आहे, 4 मोठा की 6 मोठा? माईक बंद कर बाळा तू. हा, तर 6 दशक मोठा आहे. हा, तुझा आवाज, मला माहिती नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय म्हणून तुझा आवाज नीट येत नाही. 6 दशक मोठा, 6 म्हणजे 60 होतात, 4 म्हणजे 40, नाही का, म्हणजे 64 ही संख्या. 64. हा, 64 ही संख्या मोठी, म्हणून आपण काय करणार, त्या सुसरचा उघडलेला जबडा कोणाकडे करणार, 64 कडे जबडा उघडलाय. हा, 64 कडे काय केलंय, जबडा उघडलाय सुसरने, म्हणजे मोठी संख्या 64 आहे. चला, आता तू माईक बंद करून घे. पुढे या 2 संख्या आहेत, 71 आणि 35. याच्यापैकी इकडे 7 दशक आहे, इकडे 3 दशक आहे. दशकांची तुलना आपण करूया. दशक मोठा कोणता, 7 मोठा. म्हणून आपला जो सुसरचा उघडलेला जबडा किंवा ही जे चिन्ह आहे, या चिन्हाचा आपण वापर करतो. हा, तर प्रत्येक वेळा आपण आता सुसरचा उघडलेला जबडा असं आपण म्हणणार का, तर नाही. मग आपण काय करूया, त्याच्यासाठी शब्द देऊया. बघा, 47 पेक्षा 64 मोठा, बरोबर. मग या चिन्हाचा वापर आपण च्या मोठा अशा रीतीने पण करू शकतो. 47 पेक्षा 64 मोठा. इथं सांगताना काय करणार, 71 पेक्षा 35 लहान, 71 पेक्षा 35 लहान म्हणजे च्या पेक्षा लहान. अशा रीतीने आपण या चिन्हाचा वापर करू शकतो. पण बाळांनो बघा, दोन्ही संख्या, आता इथं काय होतं, दशक वेगळा वेगळा होता. इथं 4 दशक होता, इथं 6 दशक होता. पटकन दशक पाहिला, मोठी संख्या ठरवली. इथं 7 दशक होता, 3 दशक होता. 7 दशक मोठा असल्याने मोठी संख्या ठरवली. पण प्रत्येक वेळा थोडी असं असतं. मग जर दशक सारखा असेल तर काय करणार, हा, बघा, इथं जर दशक समान असेल, दोन्ही संख्येतील दशक जर सारखा असेल, तर मात्र आपल्याला एककाचे अंक पाहून ठरवावा लागतो. एककांचा अंक बघावा लागतो. मग एककांमध्ये जो एकक मोठा ती संख्या मोठी, ज्याचा एकक लहान ती संख्या लहान, हे आपल्याला ठरवावं लागतं. आता ही संख्या बघा, 52 आणि 58. यामध्ये 52 मध्ये 5 दशक आहे, 58 मध्ये पण 5 दशक आहे. मग करायचं काय, तर आपण एककांचे अंक बघूया. इकडे 2 आहे आणि इकडे 58 मध्ये 8 एकक आहे. याचा एकक मोठा, म्हणून 58 ही संख्या काय आहे, मोठी आहे. म्हणून आपण इथं या चिन्हाचा वापर करणार, म्हणजे 52 पेक्षा 58 मोठा, 52 पेक्षा 58 मोठा. आता पुढे बघा, 86 आणि 81 या संख्येमध्ये दोन्ही ठिकाणी 8 दशक आहे. मग एककांची तुलना करून लहान आणि मोठी संख्या आपल्याला ठरवायची आहे. आणि जिज्ञेश नाही, यश थेटे, यश मला उत्तर सांगणार आहे. यश थेटे, मोठी संख्या कोणती बाळा, 86 की 81? 86. हा, म्हणून आपण काय करू, अशा पद्धतीच्या चिन्हाचा वापर करू, म्हणजे 86 मोठा 81 लहान.
86 पेक्षा 81 लहान या चिन्हाचा आपण वापर करू. चला आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा संख्यांचा लहान मोठापणा ठरवायचा आहे. योग्य चिन्हाचा वापर करून संख्यातील लहान मोठेपणा ठरवा. यश माईक बंद करून घे. 22 आणि 8. 22 आणि 8 यामध्ये मोठी संख्या कोणती? अर्थातच 22. आणि म्हणून आपण या चिन्हाचा वापर करणार, कारण ही 2 अंकी संख्या ही 1 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्या ही 1 अंकी संख्येपेक्षा मोठीच असते, म्हणून आपण च्यापेक्षा लहान या चिन्हाचा वापर केला. आता 5 आणि 12 यांच्यामध्ये आपल्याला ठरवायचं लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती. मला रिया पांचाळ मला सांगणार आहे. रिया, लहान संख्या कोणती? 5 आणि 12 यांच्यापैकी 5 ही लहान आहे आणि मोठी 12 आहे. मग सुसरचं जे उघडलेलं ते तोंड आहे ते कोणत्या बाजूला करणार तू, 5 कडे की 12 कडे? 5 कडे. आपण सुसरचं उघडलेलं तोंड 12 कडे करणार, कारण सुसर अधाशी आहे, ती मोठी संख्या खाते. लक्षात काय ठेवणार तुम्ही? सुसर अधाशी आहे, ती मोठी संख्या खाते, म्हणून मोठी संख्या म्हणजे आ, तिचं उघडलेला जबडा. चला आता 35 आणि 41 दोन्ही संख्या 2 अंकी आहेत. जेव्हा दोन्ही संख्या 2 अंकी असतात तेव्हा ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी. अर्थातच इथं 3 दशक आहे 35 मध्ये, 41 मध्ये 4 दशक आहे, म्हणजे मोठी संख्या आहे 41. आता इथं 80 आणि 50 दोन्ही 2 अंकी संख्या आहेत. आपण त्यांचा दशक बघूया. इकडे 8 दशक आहे, इकडे 5 दशक आहे. 8 दशक 5 दशक पेक्षा मोठा, म्हणून आपण सुसरचं जे तोंड आहे, सुसर 50 नाही खाणार, सुसर 80 खाणार. सुसर काय खाणार? 80 खाणार, कारण ती अधाशी आहे, तिला जास्त लागतं, मोठी संख्या खाते. आता बघा पुढे 63 आणि 68 दोन्ही ठिकाणी दशक 6 आहे. मग आपण एकक बघूया. हा 3 एकक, हा 8 एकक. मोठा एकक कोणता आहे? तर 8 एकक आहे. म्हणून सुसर कोणाला खाणार? 68 ला खाणार, म्हणून तिचा जबडा कोणाच्या दिशेने? 68 च्या दिशेने. 63 पेक्षा 68 मोठा. 97 आणि 91 याच्यामध्ये सुद्धा 97 97 कडे आपण काय करणार? त्या सुसरचा जबडा उघडणार 97 कडे, म्हणजे 97 ही 91 पेक्षा मोठी संख्या आहे. आता आपल्याला बघायचंय संख्येचे शेजारी आपले असतात की नाही, शेजारी आपल्या आजूबाजूला राहणारे. एक इकडचा शेजारी, एक तिकडचा शेजारी, आपलं घराच्या दोन्ही बाजूला शेजारी असतात ना. मग कोणतीही जी संख्या असते त्या संख्येची सुद्धा मागची पुढची संख्या असते. मागची पुढची संख्या कशी ठरवतात माहिती का तुम्हाला? तर बाळांनो, दिलेल्या संख्येच्या आधीची संख्या म्हणजे मागची संख्या, तिच्यापेक्षा 1 ने काय असते? कमी असते, 1 ने लहान असते. आणि लगतची पुढची संख्या म्हणजे तिच्यापेक्षा 1 ने मोठी असते. तर आता आपण काय करणार आहोत? रिकाम्या चौकटीमध्ये लगतची मागची आणि लगतची पुढची संख्या लिहिणार आहोत. बघा 54, 50 4 54, 54च्या आधीची संख्या म्हणजे लगतची मागची संख्या आणि लगतची पुढची संख्या, अशा दोन्ही संख्या आपल्याला बघायच्या आहेत. आणि आता अर्णव कृष्णा मला सांगणार आहे 54च्या लगतची मागची संख्या कोणती? 54च्या लगतची मागची म्हणजे आधीची संख्या कोणती? 54च्या आधी काय येतं? 54च्या आधी 53. बस 53. आणि 54 नंतर म्हणजे लगतची पुढची संख्या, 54 नंतर काय येतं? 55. 55. छान. तर 54च्या आधीची संख्या 53, नंतरची संख्या 55. तसं 37 ची लगतची मागची संख्या म्हणजे 1 ने कमी संख्या 36, आणि त्याच्या नंतरची लगतची पुढची संख्या म्हणजे 37 पेक्षा 1 ने जास्त आहे 38. तसं 50 ची लगतची मागची संख्या आणि लगतची पुढची संख्या वेदिका सांगणार आहे मला. वेदिका अनम्यूट हो आणि सांग. 50च्या आधी काय येतं? लगतची मागची संख्या 49. 50च्या लगतची मागची संख्या 49, आणि 50 नंतर काय येतो? लगतची पुढची संख्या 51. 51. छान. आणि 39 म्हणजे 39, त्याच्या लगतची मागची संख्या कोणती? 38 म्हणजे 38, आणि लगतची पुढची संख्या 40. आता तू माईक बंद करून घे बाळा. आता ह्याच्या पुढच्या संख्या आहेत, या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी
कशिश, कशिश अनम्यूट हो आणि मला प्रश्नांची उत्तर सांग. हा. हॅलो सर. हो हो. महिदा का? मदिहा. Yes, sir. हा मदिहा. हा 79च्या लगतची मागची संख्या सांग बाळा मदिहा. 78. 78. व्हेरी गुड. 78. हा मराठी अंक आहेत ना, आपण मराठीमध्ये सांगूया आपण. हा 79च्या आधी येतो 78 आणि 79 नंतर लगतची पुढची संख्या काय येते? 78. 78. 79 नंतरची संख्या येते 80. काय येते? 80. 80. बरोबर. आता हा जो 62 आहे, 62च्या लगतची मागची संख्या सांग बरं. 61. 61. 61. हा आणि लगतची पुढची संख्या 62 नंतर येतो 63 म्हणजे 63. छान छान. आता तू माईक बंद करून घे आणि कपिल, कपिल आता मला सांग. हा कपिल आता मला प्रश्नांची उत्तर देणार आहे. 78च्या लगतची आधीची संख्या 77. आणि 78 नंतरची संख्या कोणती येते? 79. तसं 30च्या लगतची मागची संख्या आहे 29 आणि 30च्या लगतची संख्या आहे पुढची 31. 30 नंतर येते 31. तर तुम्हाला घरी छान छान सराव करायचा. कपिल सांगतोय का 40च्या आधी काय येतो बाळा? 40च्या लगतची मागची संख्या कपिल. 39. 40च्या लगतची मागची संख्या आहे 39 आणि 40च्या नंतर लगतची संख्या आहे 41. हा आता प्रणव, प्रणव कराडे, प्रणव कराडे मला प्रश्नाचं उत्तर देणार आहे. 99च्या लगतची मागची संख्या कोणती? प्रणव. 100. लगतची मागची 99. छान. आणि लगतची पुढची संख्या 99 नंतर 100. 100. व्हेरी गुड. 32. 32च्या लगतची मागची संख्या 31 नाही का? त्या पुढची 32 नंतरची कपिल, कपिल माईक बंद कर बाळा. 32 नंतरची लगतची संख्या आहे 33. 68च्या लगतची मागची संख्या 67 आणि 68 नंतरची म्हणजे लगतची पुढची संख्या आहे 69. अशा रीतीने मागची संख्या आणि पुढची संख्या, लगतची मागची संख्या, लगतची पुढची संख्या, फक्त एकचा फरक असतो. एक कमी केलं की लगतची मागची मिळते आणि त्याच्यामध्ये एक वाढवला की लगेच लगतची पुढची संख्या मिळते. आपण उजळणी घेतो ना सगळी. तर घरी सुद्धा तुम्हाला खूप खूप सराव करायचा आहे. आता आपण काय करूया, एक खेळ घेऊया संख्या तयार करण्याचा. हा खेळ तुम्ही कदाचित खेळला असाल. काय करायचं तर अशी चकती त्याच्यावरती 1 ते 9 पर्यंतचे असे अंक काढायचे आणि मग कोणते पण 2 अंकांना रिंगण करायचं आणि त्याच्यावरून संख्या तयार करायच्या. हा तर बघा 2 अंक निवडा व संख्या तयार करा. यामध्ये बघा हे जे अंक काढलेले 1 पासून ते 9 पर्यंतचे अंक आहेत त्याच्यापैकी आधी आपण इकडे बघूया. असं रिंगण केलंय 7 आणि 8 याला रिंगण केलंय म्हणजे हे 2 अंक आपण निवडले. बरोबर. अंक कोणकोणते निवडले? 7 आणि 8 हे अंक निवडले. आता आपण त्याच्यापासून संख्या तयार करायची आहे. 7 आणि 8. 7 वर आपण 8 ठेवूया. 78 ही आपल्याला पहिली संख्या मिळते. आता हा क्रम बदलूया. मागचा अंक पुढे, पुढचा अंक मागे घेऊया. 8 वर 7 87. बघा म्हणजे खूप खूप संख्या आपल्याला याच्यातून तयार करता येतात बरं का. इथून आपण 2 संख्या तयार केल्या. आता इथं काही संख्या तयार करून दाखवल्या तुम्हाला कसं करायचं ते. 1 आणि 3 अंक निवडलाय. 1 वर 3 13, 3 वर 1 31. 7 आणि 5 अंक निवडलेत. 7 वर 5 75, 5 वर 7 57. अशा संख्या बनवल्यात. आता आपण अंक निवडूया 6 आणि 4. 6 आणि 4 या अंकाची निवड करूया. 6 आणि 4 हे अंक घेतले. चला 6 वर 4 64 आणि 4 वर 6 64. 6 वर 4 64 आणि 4 वर 6 46. अशा 2 संख्या आपल्याला याच्यातून तयार करता येतात. आता आपण हे आडवे अंक 4 आणि 9 या अंकांची निवड करूया. 4 आणि 9 हे 2 अंक निवडले. आता आपल्याला यांच्यापासून संख्या तयार करायच्या आहेत. संख्या बनवूया आपण. 4 वर 9 49 आणि 9 वर 4
94. हा, अशा दोन संख्या आपल्याला याच्यापासून बनवता येतात. चला आता आपण उभ्या पद्धतीने निवड केलेले 3 आणि 9 या अंकांची निवड करूया. अंक निवडलेले आहेत 3, 9 आणि 3 हे अंक निवडलेले आहेत. आणि देवांग मला प्रश्नाचं उत्तर देणार आहे. देवांग बाळा, याच्यापासून आपल्याला काय करायचे, संख्या तयार करायची. दोन संख्या तयार करून दाखवा 9 आणि 3 अंकाचा वापर करून. काय काय तयार होईल 9 आणि 3 यांचा वापर करून? कोणत्या दोन संख्या तयार होतात 2 अंकी? देवांग, 9 वर 3 93. 93. 9 वर 3 93 आणि 3 वर 9 39. 39. अशा दोन संख्या त्याच्यापासून तयार होतात. आता तू माईक बंद करून घे. आता पुढचे आपण अंक निवडूया 9 आणि 2. हा, अंक निवडूया 9 आणि 2. हे दोन अंक निवडलेले आहेत. आणि मला आता आर्या दाडेकर, आर्या सांग बाळा, कोणत्या दोन संख्या तयार होतील याच्यापासून? 9 वर 2 92 आणि 2 वर 9 29. अशा दोन संख्या तयार होतात. आता इथं आपण 3 आणि 8 हे दोन अंक निवडूया. 3 वर 8 38 आणि 8 वर 3 83. अशा दोन संख्या याच्यातून तयार होतात. म्हणजे खूप साऱ्या संख्या आपण तयार करू शकतो. एकच असं गोल चक्र घेतलं, त्याच्यावरती 1 ते 9 पर्यंतचे अंक लिहिले आणि रिंगण करून करून अंक 2-2 अंक निवडायचे आणि खूप साऱ्या 2 अंकी संख्या तयार करायच्या. आवडेल ना तुम्हाला असं खेळायला? हा, खूप मजा येते. तुम्ही अगदी घरात भावंडांसोबत, मम्मी पप्पा सोबत, आजी आजोबांसुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा हा खेळ खेळू शकता. आता आपल्याला बघायचंय दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी व सर्वात लहान 2 अंकी संख्या तयार करणे. हा, म्हणजे आपण काय करणार आहोत, पाकडीतील जे आहेत 2 अंक त्यांचा वापर करून 2 किंवा 3 अंक वापरून त्याच्यापासून संख्या बनवू. सगळ्या 2 अंकी संख्या बनवायच्या. त्याच्यापैकी लहान कोणती, मोठी कोणती ते आपल्याला ठरवायचं. बघा, या फुलाच्या 2 पाकड्या तुमच्याकडे आल्यात. 5 आणि 8 हे 2 अंक आहेत. 5 आणि 8 यांच्यापासून कोणकोणत्या संख्या तयार होतात? 5 आणि 8 यांचा वापर करून कोणकोणत्या संख्या तयार होतात? मला अपेक्षा सांगणार आहे. अपेक्षा अनम्यूट हो आणि उत्तर दे. 5 आणि 8 यांच्यापासून 2 अंकी 2 संख्या तयार कर. 85. हा, आणि 8 वर 5 85 एक संख्या झाली. आणि 5 वर 8 58. 5 वर 8 58 आणि 8 वर 5 85. अशा 2 संख्या तयार होतात. मग मला बाळा तू सांग, या 2 पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 85. 85. व्हेरी गुड. ही मोठी संख्या. आणि लहान संख्या? 58. 58. व्हेरी गुड. शाबास, तुझं अभिनंदन. हा, आता इथं बघा, या फुलाला 3 पाकड्या आहेत. 3, 2 आणि 8 हे 3 अंक आपल्याला दिसत आहेत. आणि यांच्यापैकी कोणते? आता 3 आणि 2 याच्यापासून संख्या 2 तयार करायच्या. 2 आणि 8 यांचा वापर करून अजून 2 संख्या तयार होतात. 3 आणि 8 यांचा वापर करून अजून 2 संख्या तयार होतात. बघा काय काय तयार होत आहे. 23, 28, 32, 38, 83 आणि 82 एवढ्या संख्या त्याच्यातून तयार होत आहेत. आता आपल्याला त्याच्यापैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती आणि सगळ्यात लहान संख्या कोणती हे शोधायचंय. योगेश गजेंद्र बाळा, मला सांग सगळ्यात मोठी संख्या कोणती याच्यातली? अनम्यूट होऊन. 8. इथं यांच्यापैकी नाही, इथं ज्या तयार झालेल्या संख्यात की नाही, 23, 28, 32, 38, 83 आणि 82 याच्यापैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती? 82. 83. बघ आहे ना 83 इथं. हा, 82 पेक्षा 83 मोठा आहे. 83 म्हणजे 83 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. आणि सांग मला सगळ्यात लहान संख्या कोणती यांच्यातली? सगळ्यात लहान कुठे दिसते? सगळ्यात लहान 23. 23 म्हणजे 23. 23 ही सगळ्यात लहान संख्या याच्यातली आहे. शाबास. आता तू म्यूट हो, माईक बंद करून घे. हा, या पाकडीमध्ये 3 अंक आहेत पण एक शून्य आहे. मग याच्यातून कोणकोणत्या संख्या तयार होतात? चल मी संख्या तयार करायला घेतो. बघा, 5 आणि 0 याच्यापासून संख्या तयार करतोय 50. आता 9 आणि 0 याच्यापासून संख्या तयार करतोय
90. आता 5 आणि 9 याच्यापासून संख्या बनवतो. 59 आणि 9 5 95 एवढ्या मी संख्या बनवल्या. आणि जर मी असं करायला घेतलं तर 009 असं, तर ती 9 म्हणून एकच अंकी संख्या आहे. पण आपल्याला 2 अंकी संख्या करायला सांगितल्यात ना. 05 म्हणजे 5च, ती एकच संख्या होईल. एकच अंकी संख्या होईल. आणि आपल्याला सगळ्या संख्या 2 अंकी पाहिजे. म्हणजे जर 3 अंकामध्ये एक शून्य असेल तर जास्तीत जास्त 4च 2 अंकी संख्या आपल्याला तयार करता येतात. आता यांच्यापैकी आपल्याला निवडायची सगळ्यात मोठी संख्या आणि सगळ्यात लहान संख्या, नाही का? आणि प्रणव, तूच मला सांग, याच्यातली या 4 संख्यांपैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती? 50, 90, 59 की 95? 95. 95 म्हणजे 95. आणि सगळ्यात लहान संख्या कोणती? 50. 50. शाबास, तुझं उत्तर बरोबर. सगळ्यांनी खूप खूप छान अशा पद्धतीने उत्तर मला दिलेली आहेत. आता तुम्हाला स्वाध्याय याच्यावरती घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला लेखी काम देत नाही स्वाध्यायामध्ये. आज आज तुम्हाला धमाल करायला, मज्जा करायला, शिकायला देणार आहे. सगळ्यांनी घरी काय करायचं स्वाध्याय म्हणून माहितीये? तर काय करणार आहात? घरातली दिनदर्शिका काढायची. काय काढायची? दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर. प्रत्येकाच्या घरामध्ये कॅलेंडर आहे. कॅलेंडर काढायचं. मम्मी पप्पा किंवा आजी आजोबा कोणाला तरी पकडायचं आणि त्यांच्या मदतीने सगळी दिनदर्शिका समजून घ्यायची. म्हणजे वर्ष बघायचं, इंग्रजी महिना, मराठी महिना बघायचं, शके तिथं बघायचं. त्याच्यानंतर तिथी बघायची, वार बघायची, एकादशी, पौर्णिमा, ते सगळं बघायचं. वर्षभरातले सगळे सण उत्सव सगळे शोधायचे. कोणकोणत्या महापुरुषांच्या, देशभक्तांच्या जयंती, पुण्यतिथी, हे सगळं शोधायचं. त्याच्यातलं तुम्हाला जे जे काही नोंद करता येईल ना, तसं महत्वाच्या नोंदी तुम्हाला करायच्यात. असा मजेशीर अभ्यास मी तुम्हाला देतोय. तर बाळांनो, आजचा हा जो घटक आहे हा तुम्हाला म्हणजे दिनदर्शिका, त्याच्यानंतर संख्यांची गंमत, हा घटक तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. अजून जर तुम्हाला पक्क करून घ्यायचंय तर हा व्हिडिओ युट्यूब वरती तुम्हाला नक्की बघायचा आहे. आणि युट्यूब वर बघितल्यानंतर स्वतःसाठी नाही ठेवायचा, इतरांसोबत सुद्धा, म्हणजे आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, त्यांना सुद्धा तो व्हिडिओ शेअर करायचा आहे, नाही का? म्हणजे ते पण चांगलं छान छान शिकतील, त्यांची उजळणी करून घेतील. मग आपलं इयत्ता 3रीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही अजिबात विसरायचं नाही. आपण भेटूया पुढच्या तासाला नवीन गंमत, गणिताच्या तासाला नवीन गमतीसह. तोपर्यंत बाय बाय, सी यू अगेन. सर आवाज नाही आला.